कल्पना करा, मे महिन्याचं कडक ऊन आहे. शेतात घाम गाळून मशागत केलीये. बँक किंवा उसणवार करून अगदी महागडं सोयाबीनचं बियाणं मोठ्या आशेने आणलंय. पाऊस पडतो, पेरणी होते आणि काही दिवसांनी शेतात जाऊन पाहिलं तर काय दिसतं? शेत चक्क रिकामं, बियाणं उगवलंच नाही. सुरुवातीलाच बसलेला हा फटका संपूर्ण हंगाम आणि केलेला खर्च मातीमोल करून टाकतो. ही परिस्थिती किती विदारक आहे ना? एका बाजूला हताश झालेला शेतकरी आहे, जो पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहे, तर दुसऱ्या बाजूला कृषीतज्ञ आहेत, ज्यांच्याकडे यावर एक खात्रीशीर आणि वैज्ञानिक उपाय आहे. आज आपण याच तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत, जेणेकरून शेतीतील हा मोठा धोका आपण कायमचा टाळू शकू. सोयाबीनचे उत्पादन थेट दुप्पट करण्यासाठी एक जादुई त्रिसूत्री आहे. या 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिले म्हणजे पेरणीपूर्व वेळापत्रक. त्यानंतर पहिली सूत्री म्हणजेच उगवण क्षमता चाचणी. दुसरी सूत्री म्हणजे FIR बीज प्रक्रिया आणि शेवटी तिसरी सूत्री जी आहे BBF तंत्रज्ञान. ही त्रिसूत्री ऐकल्यावर साहजिकच लक्षात येतं की हे आपल्या पारंपरिक शेतीच्या सवयींना पूर्णपणे बदलून टाकणारं एक आधुनिक तंत्र आहे. बियाणं जमिनीत पडण्यापूर्वीच आपल्याला एक अतिशय काटेकोर असं वेळापत्रक पाळायचंय. पहिल्या दिवशी उगवण क्षमता चाचणी सुरू करायची. बरोबर 7व्या दिवशी त्या चाचणीचे निकाल तपासायचे. त्यानंतर प्रत्यक्ष पेरणीच्या अगदी 1 तास आधी बीज प्रक्रिया करायची आणि पेरणीच्या दिवशी BBF पद्धतीने पेरणी पूर्ण करायची. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे नुसतं तंत्रज्ञान वापरून चालणार नाही, तर या सर्व कृती अचूक वेळेवर पार पाडणं हे सर्वात जास्त निर्णायक ठरणार आहे. चला तर मग आपली पहिली सूत्रे पाहूया, जी आहे उगवण क्षमता चाचणी. आता इथे एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे पेरणी करण्यापूर्वीच आपल्याला कसं समजणार की आणलेलं बियाणं जिवंत आहे की नाही? यावर तज्ज्ञ आपल्याला हा पहिला आधारस्तंभ सांगतात. विशेष म्हणजे या चाचणीसाठी चक्क 1 रुपयाचाही खर्च येत नाही. तरीही ही पद्धत बियाणांचं आरोग्य तपासण्यासाठी सर्वात प्रभावी आहे. हे प्रत्यक्ष कसं करायचं ते अगदी सोप्या टप्प्यात समजून घेऊया. सर्वात आधी एक गोणपाट म्हणजे पोतं किंवा साधा वर्तमानपत्राचा कागद ओला करून घ्यायचा. त्यानंतर पेरणीसाठी आणलेल्या बियाणांमधून कोणतेही 100 दाणे निवडायचे आणि त्या ओल्या कागदावर किंवा पोत्यावर 10-10च्या रांगेत ठेवायचे. 2 दाण्यांमध्ये थोडं अंतर ठेवायला मात्र विसरायचं नाही. यानंतर तो कागद किंवा पोतं अलगद गोल गुंडाळायचं आणि सावलीत ठेवून द्यायचं. रोज त्यावर थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं, जेणेकरून ओलावा टिकून राहील. आणि 7व्या दिवशी हा गुंडाळलेला भाग उघडून त्यातील सशक्त आणि चांगले मोड आलेले दाणे मोजायचे. इथे आपल्याला जो सर्वात रंजक आणि महत्त्वाचा आकडा लक्षात ठेवायचा आहे तो आहे 70. तज्ज्ञ स्पष्ट करतात की जेव्हा आपण 7व्या दिवशी हे दाणे मोजतो आणि जर 100 पैकी 70 दाण्यांना चांगले, सशक्त आणि लांब मोड आले असतील, तर त्याचा अर्थ ते बियाणं पेरणीसाठी अगदी सुरक्षित आहे. अशा स्थितीत आपण प्रति एकरी 25 ते 30 किलो या सामान्य दराने बिनधास्त पेरणी करू शकतो. हा आकडा पाहिला की खरंच एक मोठा दिलासा मिळतो. पण मग लगेच मनात एक शंका येते. समजा मोड आलेल्या दाण्यांची संख्या थोडी कमी भरली, म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान आली, तर काय करायचं? ते महागडं बियाणं फेकून द्यायचं का? तर अजिबात नाही. ते फेकून देण्याची काहीच गरज नाही. जर उगवण क्षमता 60 ते 70च्या दरम्यान असेल, तर फक्त पेरणी करताना बियाणांची घनता थोडी वाढवायची. म्हणजेच हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणं जास्त पेरायचं. यामुळे आपल्या बियाणांवरचा नाहक खर्चही वाचतो आणि पुढे उत्पादनातही कोणतीच घट होत नाही. आता वळूया आपल्या दुसऱ्या सूत्रीकडे, ती म्हणजे FIR बीज प्रक्रिया. पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर आपण या दुसऱ्या आधारस्तंभाकडे आलो आहोत. बऱ्याचदा असा विचार केला जातो की बियाणं चांगलं असेल तर त्यावर प्रक्रिया करण्याची काय गरज आहे? यावर एक अतिशय सुंदर उदाहरण देता येईल. जसं एखाद्या नवजात बालकाला भविष्यात होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी जन्मानंतर लगेचच लस दिली जाते ना, अगदी तसंच बियाणांना जमिनीत लपून बसलेल्या हानिकारक रोगांपासून वाचवण्यासाठी ही बीज प्रक्रियारूपी लस देणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेला FIR म्हणजेच FIR प्रोटोकॉल असं म्हणतात. हे अगदी सोप्या आणि कृतिशील भाषेत समजून घेऊया. F म्हणजे फंजीसाइड म्हणजेच बुरशीनाशक. थायरम किंवा कार्बोक्झिनसारखं बुरशीनाशक लावल्यामुळे जमिनीतील हानिकारक जीवाणू बियाणाला सडण्यापासून रोखतात. I म्हणजे इन्सेक्टिसाइड किंवा कीटकनाशक. थायामेथोक्झॅम सारख्या कीटकनाशकाचा वापर केल्याने खोडकिडा किंवा चक्रीभुंग्यापासून बियाणांचं रक्षण होतं. आणि सर्वात शेवटी R म्हणजे रायझोडियम आणि PSB. ही अशी जैविक खतं आहेत जी हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि पिकांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींचं प्रमाण वाढवतात. यामुळे झाडांची अतिशय जोमदार वाढ होते. अशा प्रकारे हा प्रत्येक थर या नाजूक बियाणासाठी एक भक्कम सुरक्षा कवच बनतो. इथे मात्र एका व्यावहारिक अडचणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सोयाबीनचे टर्फल किंवा वरचं आवरण हे खूप नाजूक असतं.
मग ही औषधं त्याला लावताना ते खराब तर होणार नाही ना? म्हणूनच तज्ज्ञ आवर्जून सावध करतात की हे द्रावण अतिशय हलक्या हाताने लावायचं असतं. बियाणं ताडपत्रीवर पसरवून त्यावर हे औषध अलगद सोडायचं. आणि यातील सर्वात कडक नियम कोणता असेल तर तो म्हणजे औषध लावल्यानंतर बियाणं 30 ते 60 मिनिटे फक्त आणि फक्त सावलीतच सुकवायचं. कडक उन्हात हे बियाणं चुकूनही वाळू नये, कारण उन्हामुळे यातील जैविक खतांची कार्यक्षमता कायमची नष्ट होऊ शकते. आता बियाणं पूर्णपणे तपासून झालंय आणि त्यावर सुरक्षितेचं भक्कम कवचही चढवून झालंय. पण इथे संवादाला पुढे नेणारा एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. बियाणं तर आता तयार आहे, पण हवामानाचा काहीही भरोसा नसताना ते प्रत्यक्ष जमिनीत कसं पेरायचं जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत टिकून राहील? हा प्रश्न आपल्याला बीज प्रक्रियेकडून थेट प्रत्यक्ष पेरणीच्या अंतिम टप्प्याकडे घेऊन जातो. आणि म्हणूनच आपली तिसरी सूत्री आहे ब्रॉड बेड फरो, म्हणजेच रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान. आधुनिक अभियांत्रिकी आपल्या पारंपरिक शेतीच्या आणि लहरी हवामानाच्या समस्यांवर कशी मात करू शकते हे आता आपण पाहूया. या समस्येवरचा रामबाण उपाय म्हणून तज्ज्ञ आपल्याला BBF पद्धतीची ओळख करून देतात. हा आपला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. जर आपण तुलना केली तर पारंपरिक पद्धतीत पेरणी सरळ आणि सपाट ओळीत केली जाते. यामुळे होतं काय, जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा पाणी शेतात साचून राहतं आणि पीक पिवळं पडतं. आणि जर पाऊस पडला नाही तर जमीन लवकर कोरडी पडून पिके करपून जातात. याउलट BBF पद्धतीत चक्क 4.5 ते 5 फुटांचे रुंद गादीवाफे तयार केले जातात आणि त्याच्या दोन्ही बाजूंना खोल सऱ्या पाडल्या जातात. ही दुहेरी रचना मुसळधार पाऊस आणि 15 ते 20 दिवसांचा कोरडा दुष्काळ अशा दोन्ही टोकाच्या परिस्थितीत पिकांचा अक्षरशः रक्षण करते. या BBF पद्धतीचे एका पाठोपाठ एक मिळणारे फायदे पाहिले की थक्क व्हायला होतं. जास्त पाऊस झाला तर या खोल सऱ्यांमधून जास्तीचं पाणी सहज वाहून जातं आणि पीक सडण्यापासून वाचतं. आणि जर पाऊस कमी झाला तर याच सऱ्यांमध्ये ओलावा साठवून ठेवला जातो, जो पिकाला जगवतो. रुंद वाफ्यांमुळे 2 रोपांमध्ये हवा छान खेळती राहते, त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि याचा परिणाम म्हणून सोयाबीनला जास्त फुटवे येतात आणि शेंगांची संख्या लक्षणीय वाढते. एवढंच नाही तर या सऱ्यांचा वापर ट्रॅकसारखा करून शेतात फवारणी आणि तण काढण्याचं काम अत्यंत सोपं होतं, ज्यामुळे मजुरीचाही मोठा खर्च वाचतो. या सर्व तांत्रिक गोष्टींचा सरतेशेवटी जो फायदा होतो तो आपण एका साध्या गणितात मांडू शकतो. या तीनही पद्धतींचा अचूक वापर केल्यास उत्पादनात प्रति एकरी चक्क 2 ते 3 क्विंटलची भरघोस वाढ होते. जर आपण एकूण उत्पन्नाचा विचार केला तर ही वाढ थेट 20 ते 25% घरात जाते. हा आकडा पाहिल्यावर या आधुनिक पद्धतीचं खरं मोल आपल्या लक्षात येतं. या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढताना तज्ज्ञ एक समृद्ध आणि निरोगी शेताचं चित्र डोळ्यांसमोर उभं करतात. एक असं शेत जिथे गच्च हिरवेगार लांबचलांब बेड आहेत आणि प्रत्येक झाडाला तळापासून शेंड्यापर्यंत खच्चून शेंगा लागल्या आहेत. ते अगदी ठामपणे सांगतात की शेती हा नशिबाचा खेळ नाही, तर तो योग्य नियोजनाचा आणि विज्ञानाचा मेळ आहे. हे 3 आधारस्तंभ केवळ या एका हंगामापुरते मर्यादित नाहीत, तर ते शेतीच्या दीर्घकालीन आर्थिक समृद्धीचा एक अत्यंत भक्कम पाया आहेत. आज आपण या सर्व माहितीच्या आधारे एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की योग्य ज्ञान हाच शेतीतील यशाचा खरा मार्ग आहे. मग आता शेवटी हाच प्रश्न उरतो की या हंगामात केवळ नशिबावर अवलंबून राहून धोकेदायक पारंपरिक सवयींना चिकटून राहण्याची वेळ आता संपली नाही का? आधुनिक शेतीचे हे 3 आधारस्तंभ अंमलात आणून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची वेळ आता आली आहे का? यावर नक्कीच गांभीर्याने विचार व्हायला हवा.